जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील जाधवर मूट कोर्ट स्पर्धेत MMM शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे यांनी विजेतेपद पटकावले, तर NBT लॉ कॉलेज नाशिक यांनी उपविजेतेपद मिळवले. रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ यांना सर्वोत्कृष्ट मेमोरियलचा पुरस्कार मिळाला. स्पर्धेचा समारोप नर्रे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडला. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर लॉ कॉलेज आणि जाधवर लॉ कॉलेज यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेच्या समारोप समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान प्रमुख पाहुणे, तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, पुणे येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन, कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश श्याम नागनाथराव रुक्मे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. देशना जैन शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट वक्ता विधी लुणावत यांना सर्वोत्कृष्ट संशोधक, तर रेहाना इक्बाल इमानी यांना प्राथमिक फेरीतील सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून गौरविण्यात आले. यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेत देशभरातील 28 संघांनी सहभाग घेतला असून 70हून अधिक विधिज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिल्याने ही स्पर्धा शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी ठरली. ॲडव्होकेट शार्दूल S. जाधवर लिखित पुस्तकाचं प्रकाशन आणि 1 मंथ कोर्स सर्टिफिकेटचं प्रकाशन देखील यावेळी झालं.